मित्रांनो, जय जिजाऊ. मी पुण्यातून संतोष शिंदे. नारी शक्ती वंदन हे अभियान घेऊन भारतीय जनता पार्टी सध्या महाराष्ट्रासह देशात आणि खास करून भाजपच्या महिला नेत्या सगळीकडे फिरतायत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांची संपूर्ण टीम महिला विधेयक त्या ठिकाणी संसदेत आणू पाहतंय. पण खरंच महिलांसाठी हे विधेयक आहे का? महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या महिलांचा सत्ताधाऱ्यांना एवढा कळवळा खरंच आहे का? खरंच महिला आरक्षणाची त्या ठिकाणी गरज आहेच, परंतु सभागृहामध्ये महिलांची संख्या वाढवून महिलांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटले पाहिजेत. यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी प्रामाणिकपणे सांगा, खराच प्रयत्न करणार का? आणि नारी शक्ती वंदन हा जो काही शब्द वापरला, आज गाव खेड्यापासून शहर आणि जिल्ह्यामध्ये, राज्यामध्येच, अजून मी देशाबद्दल चर्चाच करत नाहीये, खरंच नारी शक्तीचं वंदन होतंय की तिचं शोषण होतंय, तिला छळलं जातंय की आजही महिला प्रत्येक गाव खेड्यामध्ये, तुम्ही जर पोलीस स्टेशन मध्ये आकडा जर पाहिला तर महिला अत्याचाराच्या घटना तुमच्या लक्षात येतील, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना आकडा तुमच्या लक्षात येईल. एवढंच काय तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं महिलांचा होणारा छळ आणि इतर गोष्टी, जेवढी महिलांची संख्या आहे त्याचबरोबर महिलांवर अत्याचाराच्या घटनांची संख्या जर वाढणार असेल आणि महिला जर सुरक्षित नसेल तर सरकारची ही नैतिक जबाबदारी आहे. पहिली, महिलांची सुरक्षा महत्वाची आहे. लॉ अँड ऑर्डर बद्दल काय, आमच्या महिला जर सुशिक्षित झालेल्या जरी असल्या तरी त्या अंधश्रद्धा आणि इतर वाईट गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने अडकतायत, खराब प्रकरण आहे. IT कंपनीतलं महिलांचं शोषण आणि धर्मांतर प्रकरण आहे. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे शेकडो प्रकरण आहेत. फक्त जे पुढे आहे ते तुम्हाला दिसतंय, बाकीच्यांचं काय? आणि राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे प्रधानमंत्री या नारी शक्ती वंदन या अभियानाबद्दल ज्या वेळेस विरोधी पक्षाच्या किंवा दुसऱ्या पक्षांच्या दारामध्ये जात आहेत, मग महिला सुरक्षितता सर्वोत्तम ठेवण्यासाठी का हे सर्वपक्षीय नेते एकत्र येत नाहीत? हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. आणि नारी शक्ती वंदन करण्यापेक्षा, ते तर करण्याची गरज नाही, मी सुरुवातीला जय जिजाऊ म्हटलं, आम्ही प्रत्येक शब्दाला, प्रत्येक एखाद्या संवादाला जिजाऊंचं स्मरण करतो, सावित्रीचं स्मरण करतो, अहिल्या राणींचं स्मरण करतो, महाराणी ताराराणींचं स्मरण करतो, रमाईचं स्मरण करतो. का तर नारी शक्ती वंदन नुसतं तुम्ही सांगताय त्या चौकटीतलं तात्पुरतं नकोय, तर कायमस्वरूपी महिलांना सन्मान मिळतोय का? मिळाला पाहिजे. आणि कर्तृत्वान महिलांचा इतिहास जर या राज्याला आणि देशाला असेल तर त्या महिलांना का योग्य स्थान मिळत नाही? आणि आमच्या आदर्श महिलांचा आदर्श इतर सगळ्या महिलांसमोर का ठेवला जात नाही? मग कसलं नारी शक्ती वंदन? आणि सगळ्यात महत्वाचं, नारी शक्ती कायदा याच महाराष्ट्रामध्ये इथल्या विधिमंडळात पारित करण्यात आला, तो केंद्राला पाठवला. तुमचं नारी शक्ती वंदन आता अभियान आलं, त्या नारी शक्ती किंवा शक्ती कायद्याचं काय झालं याचं उत्तर सरकार देणार का? तो केंद्रानं फेटाळून लावला आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. आणि एक सगळ्यात गौप्यस्फोट असणारी घटना, केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. सांगा बरं, त्यांचीच बॅकबोन असणारी RSS महिलांना किती टक्के स्थान आहे त्यांच्या संघटनेत? RSS मध्ये महिला आहेत का? RSS ची विचारधारा महिलांप्रती काय आहे? धर्माचं आम्हाला तुम्ही उदाहरण देताना, मग धर्मव्यवस्थेमध्ये धर्ममार्तंडांनी किंवा आतापर्यंतच्या वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेने, मी नेहमी सांगत असतो,
आता पण प्रश्न विचारतो, कुणाकडे उत्तर असेल तर सांगा, की महिलांना काय स्थान आहे, महिलांचा या समाजामध्ये दर्जा काय, आणि RSS मध्ये किंवा भाजपमध्ये त्यांच्या विचारधारेमध्ये महिलांचं स्थान काय. कसल्या नारी शक्ती वंदनाच्या गप्पा मारताय? सुरुवात आपल्यापासून करा. या राज्यात किंवा देशात जो व्यक्ती आपला बायकोचा होऊ शकत नाही, जो व्यक्ती आईचा होऊ शकत नाही, बहिणीचा होऊ शकत नाही, किंवा इथल्या प्रत्येक माता भगिनींचा होऊ शकत नाही, त्यांच्यावर सरकारच्या चुकीच्या वाईट धोरणामुळे नेहमी कुटुंब चालवण्याला जो अडथळा आणतो, तो माणूस नारी शक्ती वंदन बद्दल आमच्या महाराष्ट्रात, आमच्या देशात, आमच्या लोकांमध्ये येऊन हे चर्चा कशी काय करू शकतात, हा मला पडलेला एकंदरीत गंभीर प्रश्न आहे. याचं उत्तर कोण देणार? पण एक गोष्ट मला या ठिकाणी ठामपणे सांगायची, आणि याच मुद्द्यावर अजून काही मिनिट आपण चर्चा करूया. सर्वांना नमस्कार. परत एकदा जय जिजाऊ जय शिवराय. मी पुण्यातून संतोष शिंदे. विनंती एवढीच आहे, संतोष शिंदे ऑफिशियल हे हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब कराच, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना इतर व्हिडिओ सुद्धा पाहत चला, आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, आणि जॉईन बटन आल्यानंतर जॉईन बटनला सुद्धा क्लिक करा. कारण मला तुमची गरज आहे. आपल्याला लोकांमध्ये खरा विचार घेऊन जायचंय, पण सरकारनं हे जे काही पाऊल उचललेलं आहे, महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारं जरी असलं किंवा आहे असं म्हटलं तरी सरकारची तशी धारणा आहे का, या सरकारच्या बाबतीमध्ये त्यांच्या भूमिकेवर मात्र मला संशय आहे. कारण मुद्दा महिलांचा आहे. आज शहरांमध्ये, बऱ्याच भागांमध्ये आपल्या प्रत्येक कुटुंबात स्त्री आहे. प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी जीवाचं रान करते, दुःखांवर मात करते आणि सुखाच्या शोधात असते. त्या स्त्रियांवर अत्याचार करणारे, अन्याय करणारे किंवा त्यांचा छळ करणारे कुठले असतात? कुठल्याही अल्पवयीन मुलीवर किंवा इतरांवर चुकीच्या पद्धतीनं म्हणजे प्रकार करणारे कोण असतात? पण हेच ज्यावेळेस अन्याय अत्याचाराच्या घटना पोलिसांपर्यंत जातात, आज सगळीकडे महिला आहेत, तरी सुद्धा महिलांचं शोषण का होतंय, वाईट चुकीच्या घटना का घडतायत, याचा गंभीर विचार आमचा समाज आणि सरकार दोघंही करणार आहेत की नाही. मी फक्त भारतीय जनता पार्टी बद्दल, मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्र्यांच्या त्या भूमिकेबद्दल नावं ठेवील, बरोबर आहे, कारण त्यांच्या आजपर्यंतच्या आयडियोलॉजीच्या ज्या चुका आहेत त्या मी आतापर्यंत समोर मांडल्या. पण महिलांच्या हक्क अधिकारासाठी सरकार जर काही करणार असेल तर सरकार रोखठोकपणे बोलत नाही. हा सगळ्यात महत्वाचा संशयाचा या ठिकाणी दुवा मला वाटतो. दोन गोष्टी सांगतो आणि मला या गोष्टीला खरा स्पर्श करायचा यासाठीच आहे. पहिली म्हणजे आज समाजकारणात, राजकारणात, प्रत्येक क्षेत्रात महिला जरी असल्या तरी त्या महिलांना तितक्या ताकदीनं फ्री हँड काम करू दिलं जातं का? काम करण्याचा त्यांचा कितीही स्पीड असला तरी स्टेपनी म्हणून घरातला नवरा, भाऊ किंवा जे कोणी सदस्य असतील ते त्यांच्या कामात लुडबुड करतात. नारी शक्ती वंदन म्हणजे त्यांना फक्त जागा वाटप झाली आणि प्रतिनिधित्वासाठी तिथं बसवलं, काम नाही करू दिलं तर उपयोग काय? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, एका बाजूला नारी शक्ती वंदनाच्या मोठ्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला घडणारे अत्याचार, घडणाऱ्या चुकीच्या बातम्या रोज पाहून प्रत्येक कुटुंबामध्ये धक्का बसल्याशिवाय राहत नाही. इतक्या जर भयानक आणि जबरी घटना घडत असतील, लक्षात घ्या, तर मग या सगळ्या गोष्टीला कुठल्या नजरेने बघायचंय? नेहमी दुसऱ्याच्या घटना पेपरमधून किंवा माध्यमांमधून आपण पाहत असतो. ती पोरगी दुसऱ्याची असते, ती स्त्री दुसऱ्याची असते, म्हणून आपल्याला त्याचं काही वाटत नाही. पण ज्यावेळेस ती बेतते
किंवा जवळपास अशा घटना घडतात त्यावेळेस धक्का बसतो. मला हेच सांगायचंय, अगोदर कायदे सक्तीचे करा, कठोरपणे ते वापरण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. शून्यावर महिला अत्याचाराच्या घटना जोपर्यंत राज्यासह देशात घडणार नाहीत, महिला अत्याचार घडलेच नाही पाहिजेत यासाठी सक्तीचे कायदे जोपर्यंत वापरले जाणार नाहीत, तोपर्यंत नारी शक्तीचा सन्मान केला काय, वंदन केलं काय, किंवा त्यांच्याकडे या देशाच्या चाव्या दिल्या काय, त्यांना जर प्रतिनिधित्व करण्याची संधीच तुम्ही मिळवून देणार नसाल तर मग या सगळ्या गप्पा कशा समजाव्या हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी केंद्र सरकार 131वी घटना दुरुस्ती करू पाहते, जिथं 2/3 बहुमत पाहिजे आणि साधारणतः बहुमताला 360 खासदारांचा आकडा पाहिजे. म्हणून एकूण सभागृहाच्या 50% मतं जर सध्याच्या विद्यमान सरकारला मिळू शकत नसतील तर या विधेयकाबद्दल विरोधकांच्या मनामध्ये अजूनही संशय आहे. फक्त महिलांसाठी करतोय असं म्हणायचं, पण त्यांच्या हक्क अधिकारांवर गदाच असेल तर मग त्या विधेयकाचा काय उपयोग याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. एवढंच माझं मत आहे. तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जय शिवराय.